नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तुमचं गोत्र माहीत आहे का? लग्न, पूजा किंवा धार्मिक कार्यात गोत्र का विचारतात? आणि जर गोत्र माहीत नसेल तर काय करावे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. गोत्र म्हणजे काय आणि ते कसे ओळखावे? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गोत्र म्हणजे आपल्या पूर्वज ऋषींची ओळख. प्राचीन काळात प्रत्येक कुटुंब एक विशिष्ट ऋषीपासून उत्पन्न झाले असे मानले जाते. त्याच ऋषीच्या नावावरून आपले गोत्र ठरते. उदाहरणार्थ कश्यप गोत्र, भारद्वाज गोत्र, वशिष्ठ गोत्र. याचा अर्थ आपण त्या ऋषींच्या वंशातून आलो आहोत. गोत्राचे महत्त्व. गोत्र का महत्त्वाचे आहे? लग्नासाठी एकाच गोत्रात लग्न करणे टाळले जाते. पूजाविधीसाठी गोत्र सांगितल्याने देवाला आपली ओळख कळते असे मानले जाते. परंपरेसाठी ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आपले गोत्र कसे ओळखावे? जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर हे उपाय करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना विचारा. आजोबा, वडील किंवा कुटुंबातील मोठ्यांना विचारणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. आडनावावरून अंदाज. काही वेळा आडनावावरून गोत्र समजू शकते, पण हे नेहमी अचूक नसते. कुलदैवत आणि कुलगुरू. आपल्या कुलदैवताच्या मंदिरात किंवा पुजाऱ्याला विचारल्यास माहिती मिळू शकते. जुनी कागदपत्रे. काही वेळा विवाह पत्रिका किंवा धार्मिक कागदपत्रात गोत्र लिहिलेले असते. ज्ञात असल्यास उपाय. जर गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र सांगितले जाते, कारण कश्यप ऋषी सर्वांचे मूळ मानले जातात. महत्त्वाची सूचना. चुकीचे गोत्र सांगू नका. खात्री नसेल तर पंडितांचा सल्ला घ्या. गोत्राचे फायदे. आपल्या परंपरेची ओळख मिळते. धार्मिक कार्य योग्य पद्धतीने करता येतात आणि आपली संस्कृती जपते. मित्रांनो, गोत्र ही फक्त परंपरा नाही, ती आपल्या पूर्वजांशी जोडणारी एक ओळख आहे. म्हणूनच आपल्या गोत्राची माहिती ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे गोत्र नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.